राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामधील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, फक्त 4 तास बाकी राहिलेले आहेत। या 4 तासानंतर 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आजच जमा केला जाणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु 8वा हप्ता किती रुपयाप्रमाणे जमा केला जाणार आहे त्याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेले आहे। तर बघा, भरपूर दिवसांपासून बहिणींच्या मनामध्ये चिंता लागलेली होते की लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम कधीपासून वाढवून मिळणार आहे। बघा, फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये 21 रुपयाप्रमाणे जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता, सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। बघा, मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठी घोषणा केलेली आहे की मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा निधी आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आजपासून जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना सर्वांना माहिती आहे, प्रत्येक वर्षाला मोफत 3 गॅस मिळवून देणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना। तर बघा, अखेर बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणी अन्नपूर्ण योजनेचे पैसे कधी येतील याची वाट पाहत होत्या, परंतु ऑफिशियल न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा निधी सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा निधी आलेला आहे। त्याचे तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली होती। त्याच अनुषंगाने आजपासून सर्व बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, 8वा हप्ता आणि मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचे गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा आजपासूनच विस्तांतर करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। बघा, बहिणींच्या खात्यामध्ये मोफत 3 गॅसचे म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचे 2,500 रुपये आजच जमा केले जाणार आहे। सोबतच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे जमा केला जाणार आहे, परंतु फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 21 रुपयाप्रमाणे जमा केला जाणार आहे। तुम्हाला अगोदर 1,500 रुपयाप्रमाणे फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता दिला जाणार होता, परंतु याच्यावरती मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती। तर त्या बैठकीमध्ये स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की 21 रुपयाप्रमाणे फेब्रुवारी महिन्यापासून सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ते जमा केले जातील। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करणं गरजेचं आहे। सोबतच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, बहिणींच्या अर्जांची छाननी झालेली आहे। ज्यांना हा मेसेज आलेला असेल त्यांना पैसे येणार नाहीत। बघा, भरपूर दिवसांपासून अर्जांची छाननी सुरूच होते, परंतु या छाननी दरम्यान भरपूर माता भगिनींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत। परंतु ज्या माता भगिनींना अपात्र करण्यात आलेला आहे त्या माता भगिनींना असा मेसेज आलेला आहे। बघा, युअर ॲप्लिकेशन इज रिजेक्टेड फॉर लाडकी बहीण योजना 2025। ज्या बहिणींना हा मेसेज आलेला असेल तर त्यांना पुढील 5 वर्षांसाठी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही, स्पष्ट सांगण्यात आलेला आहे। सोबतच महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असा आदेश दिलेला आहे। बघा, देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, ज्या बहिणींना मागील पैसे आले नसतील तर त्यांनी आदिती तटकरे मॅडम यांच्याशी संपर्क करायचा आहे। आदिती तटकरे मॅडमचा या ठिकाणी नंबर सुद्धा दिलेला आहे। ज्या माता भगिनींना मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये आलेले नसतील, सोबतच जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आला नसेल आणि डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता आलेला नसेल, त्या सर्व बहिणींनी या नंबरवरती मेसेज करायचा आहे। परंतु हा मेसेज 9 ते 12 किंवा संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यानच करायचा आहे। हा मेसेज व्हॉट्सअपवरून करायचा आहे। हा गव्हर्नमेंटचा हेल्पलाईन व्हॉट्सअप नंबर आहे। त्यामुळे ज्या माता भगिनींना अर्धवट पैसे
आलेले असतील तर त्यांना सर्व पैसे मिळणार आहेत। परंतु महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आदेश दिलेला आहे। बघा, आजच पैसे वाटप करा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्या बहिणींना जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता आलेला नसेल आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता देणार आहोत। बघा, ज्यांना 7वा हप्ता आलेला नसेल त्यांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता तर जमाच केला जाणार आहे, परंतु फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता सुद्धा जमाच केला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही जर या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर तुमची चिंता मिटलेली आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, सर्वात प्रथम मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, सोबतच पुणे आहे, सातारा आहे, सांगली आहे आणि सोलापूर आहे। या 5 जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे। सोबतच अमरावती आहे, यवतमाळ आहे, वाशिम आहे, बुलढाणा आहे आणि जालना आहे। अशा पद्धतीने या 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये प्रमाणे जमाच केला जाणार आहे। सोबतच उर्वरित 2 जिल्हे राहिलेले आहेत, ते 2 जिल्हे सुद्धा सांगणार आहे। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठं गिफ्ट सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। बघा, आपल्या चॅनलवरती 1,13,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। अजून 7,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपल्या चॅनलच्या माध्यमातून 36 जिल्ह्यांमध्ये 36 पैठणी साड्या विस्तांतर केल्या जाणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही आमच्या चॅनलवरील 3 अटी पूर्ण केल्या तर तुम्हाला या 36 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी तुमच्या पत्त्यावरती पोस्टाने पाठवली जाणार आहे। त्या 3 अटी सुद्धा सांगणार आहे। परंतु आज 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तांतर केले जातील। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे। सोबतच 5 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। तर त्या 5 बँका कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI, सोबतच दुसरी बँक आहे ती म्हणजे इंडियन पोस्ट पेमेंट बँक, सोबतच तिसरी बँक आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, चौथी बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि शेवटची बँक आहे बँक ऑफ इंडिया। जर तुमचं बँक खातं या 5 बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत। परंतु लाडकी बहीण योजनेविषयी सर्वात मोठी जी अपडेट आलेली आहे ती अपडेट सुद्धा झटपट बघून घेऊया। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता जमाच केला जाणार आहे। परंतु महाराष्ट्र राज्यामधील तब्बल 2,46,00,000 लाडक्या बहिणींसाठी शासनाकडून महत्त्वपूर्ण अशा 3 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। ज्या माता भगिनींचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल त्या बहिणींना सर्वात प्रथम प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामुळे या 3 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम जी योजना आलेली आहे ती म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा, गव्हर्नमेंट कडून मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत 15,000 रुपये रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। परंतु याच्यामध्ये महत्त्वपूर्ण अशा 3 अटी घालण्यात आलेल्या आहे। एकतर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असावेत, सोबतच तुमच्या खात्यामध्ये 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा झालेले असावेत आणि तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असावे तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी दुसरी योजना आलेली आहे ते म्हणजे प्रधानमंत्री घरकुल योजना। बघा, प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये घर बांधणीसाठी 1,20,000 इतका निधी जमा केला जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना घर बांधण्यासाठी जागा नसेल तर त्या जागेसाठी 1,00,000 रुपये दिले जाणार आहे। त्यामुळे गावामधील ग्रामपंचायतीमध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत सोबतच घरकुल योजनेअंतर्गत अर्ज करायचे आहेत। सोबतच पंचायत समितीमध्ये सुद्धा अर्ज करायचे आहे। त्यामुळे ज्या माता भगिनींना घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी या 2 ठिकाणी अर्ज करायचा आहे, एक तर ग्रामपंचायत आणि दुसरं म्हणजे पंचायत समिती। परंतु शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत करायचा आहे। सोबतच लाडक्या बहिणींसाठी जी शेवटची योजना आलेली आहे ते म्हणजे मोफत पिठाची गिरणी। बघा, या मोफत पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत बहिणींच्या खात्यामध्ये 20,000 रुपये रक्कम पिठाची गिरणी खरेदी करण्यासाठी जमा केले जाणार आहे। या
यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण अशा 3च पात्रता घालण्यात आलेल्या आहे. एकतर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला कामाला नसावा आणि तुम्ही कोणत्याही गव्हर्नमेंटची पेन्शन सुद्धा घेत नसावे, तरच तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु बहिणींच्या मनामध्ये काही प्रश्न पडलेले असतील ते प्रश्न सुद्धा लगेच दूर करणार आहे. बघा 12 जिल्ह्यांपैकी 10 जिल्हे सांगितलेले आहेत, उर्वरित 2 जिल्हे सुद्धा सांगणार आहे. सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून 36 पैठणी साड्या वाटणार आहोत, त्याच्या सुद्धा 3 अटी सांगणार आहोत. त्याच्या अगोदर ज्या महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या आहेत त्या अपडेटकडे सुद्धा हात घालूया. तर बघा पहिली जी अपडेट आलेली आहे ते म्हणजे आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार. बघा बहिणींच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आज खरोखर कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार. बघा 12 जिल्हे सांगितलेले आहेत. जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी असाल आणि या 5 बँकेमध्ये तुमचं बँक खाता असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहे. सोबतच तुमचे बँक आधार कार्डची लिंक सुद्धा असायला पाहिजे, त्यामुळे हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये सुद्धा जमाच केले जाणार आहे. सोबतच कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत. आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अगोदरच 5 बँका सांगितलेल्या आहेत, उर्वरित अजून 5 बँका आहेत त्या बँकांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजे सरासरी सर्व बँकांमध्ये पैसे येणार आहेत. परंतु ज्या गव्हर्नमेंटच्या 5 बँका आहेत त्या 5 बँकांना डीबीटीच्या मार्फत प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 5 बँकेमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. सोबतच सर्व मिळून पैसे किती जमा होणार आहे. बघा बहिणींच्या मनामध्ये सर्वात मोठा जो प्रश्न निर्माण झालेला असतो तो म्हणजे सर्व मिळून किती पैसे आमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे, त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे. तर बघा बहिणींच्या खात्यामध्ये मागील 5 महिन्यांचे 7,500 रुपये जमाच केले जाणार आहे. सोबतच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 21 रुपये जमा केला जाईल. त्यानंतर डिसेंबर महिन्याचा 1,500 रुपये हप्ता, सोबतच जानेवारी महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता आणि गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहेत. तर बघा बहिणींच्या खात्यामध्ये सरासरी मागील 7 महिन्यांचे 10,500 रुपये जमाच केले जातील. त्यानंतर गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये जमाच केले जाणार आहे. सरासरी हे 13,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये आजच जमा केले जाणार आहेत आणि फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता 2100 रुपये आजच जमा केला जाणार आहे. सरासरी 15,100 रुपये तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत रक्कम सुद्धा जमाच केले जाणार आहे. परंतु 10 जिल्हे सांगितलेले आहेत, उर्वरित 2 जिल्हे सुद्धा लगेच सांगून टाकतो, त्याच्यामुळे तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका निर्माण होणार नाही. तर बघा राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 10 जिल्ह्यांची नावे सांगितलेली आहेत, उर्वरित 2 जिल्हे सुद्धा सांगणार आहे. याच्यामध्ये औरंगाबाद आहे आणि दुसरा म्हणजे उस्मानाबाद आहे. या 12 जिल्ह्यांपैकी तुमचा जिल्हा यामध्ये समाविष्ट असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सर्व अपडेट अगदी मुद्देसूद दिलेले आहेत. परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून बहिणींसाठी 36 पैठणी साड्या ठेवण्यात आलेल्या आहेत. तर त्या 36 पैठणी साड्यांसाठी 3 अटी घालण्यात आलेल्या आहेत. तर या 3 अटी कोणकोणत्या आहेत त्या सुद्धा अगदी झटपट बघून घ्या. बघा सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती 1,20,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर आपण या साड्या वाटणार आहोत. त्याच्यामुळे 3 अटी आहेत. त्याच्यामधली जी पहिली अट आहे ते म्हणजे आमच्या व्हिडिओला लाईक केलेला असावा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब केलेला असावं आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला असावा, तरच तुम्हाला या 36 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी तुमच्या पत्त्यावरती पोस्टाने पाठवली जाणार आहे. बघा सर्व माहिती, सर्व बँका, सर्व जिल्हे अगदी मुद्देसूद पद्धतीने सांगितलेले आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.